ग विठाबाई. विठाबाई म्हटलं पण माझे पंढरीचे आई भीमानी चंद्र तुझ्या चरणीच्या गंगा. हे स्त्री रूपकात केलेलं पांडुरंगाचं वर्णन आहे. रूपक स्त्रीच आहे पण वर्णन पांडुरंगाचं आहे. मी अजून सोपं सांगेन तुम्हाला लक्षात ठेवा. विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई रंगा येई वो येई रंगा येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कान्हाई हे चार देव आहे का एकच? एकच. जसं आई आपल्या पोराला कधी सोन्या म्हणते, कधी राजा, कधी वाघा, कधी पिल्लू. पिल्लू कुत्र्याचं असतं बरोबर ना. तूच माझं पिल्लू आहे का. सोन्या राजा वाघा पिल्लू आणि मग हे चार पोरं आहे का? एकच. यशोदा माता म्हणते का नाही माझे आचुडे बचुडे चकुडे राधे पडे पांघरू घालिती कुचडे पांघरू घालिती कुचडे माझे आचुडे बचुडे चकुडे राधे पडे माझे आचुडे बचुडे चकुडे राधे बचड चकुड रुपड म्हणजे चार एक पोर एकच. आणि कसंही पोरगा असू द्या जिचं तिला आवडतं ना. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगा अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं माशा लागायला, तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, चहा असतो त्याला हात लावू नको तू आता. जिचं तिला आवडतं बरोबर आहे का. तसं यशोदा माता म्हणते आछड बछड छकुड रुपड हे प्रेमानं दिलेले संबोधन आहेत. असे किती सुद्धा देवीचे प्रमाण मी तुम्हाला स्त्री रूपकात पांडुरंगाचे सांगेन. पांडुरंगाबद्दल स्त्री रूपकातले प्रमाण सांगेन. आ उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाओ उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊली जाओ उदो बोला बाबाई माऊली विचार करून वाजवा. खर्चाचा विषय तो परवडन तसा करा. बरोबर आहे ना. महाराज म्हणले आषाढी शब्दाकडे लक्ष द्या. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटीवो. पंढरपूरला गर्दी कधी कधी असते आषाढी कार्तिकी. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो. पुंडलिक रायाचं मंदिर कुठे? वाळवंटामध्ये. आता पुढचा आहे का. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटीवो. एका जनार्दनी आंबा उभी पण कर ठेवोनी. हे वर्णन कोणाचं आहे? मायाल्या आजाचं नाही ना बाबाजी. हे पांडुरंगाचं वर्णन आहे ना. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटीवो. आणि हेच खरे स्त्री रूपकातले प्रमाण आहे. असे किती सुद्धा तुम्हाला मी सांगेल बरं का. विठाला विठाला हेच खरी देवीचे भजन आहे बरं का. नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं. तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी. आता देवीला ह्याची काय करायचं. हे देवीचे भजन नाही. महाराज म्हणले देवीचे भजन कोणते? स्वर्ग मृत्यू पाताळ याच मंडप चारी वेदाचा फुलवरा बांधिला
मृत्यू पाताळ तिन्ही लोकाचा मंडप आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घाती लावो. फुलवरा कोणता बांधला देवीला? चारी वेदाचा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. शास्त्र पुराणे अनुवादिती तुझा गोंधळ मांडी लाव. इथं गोंधळ आहे पण शास्त्राचा पुराणाचा आहे. असा रिकामा गोंधळ नाही महाराज इथे. लक्षात आलं? हे खरे देवीचे भजन आहे. हा, लक्ष देऊन ऐका बरं का. आता ती देवीचं वर्णनच वेगळं आहे. महाराज म्हणले अनादि निर्गुण प्रगटली भवानी. राक्षस मारला, मोह महिषासुर मर्दना लागुनी. राक्षस मारला पण कोणता? मोह नावाचा महिषासुर. हे काय माणसं थोडे जे, हे अंतकरणातले जे. मोह नावाचा महिषासुर मारला. त्रिविध तापाची करावया झाडणी. आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. त्रिविध तापाची करावया भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. लक्षात ठेवा. मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवीन देव वेगळा नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे? बोला ना. लाईट. मग लाईट लागण्यासाठी काय पाहिजे? माईक चालण्यासाठी जर लाईट पाहिजे, मग लाईट लागाय काय पाहिजे? करंट. माईक चालण्यासाठी पण करंटच पाहिजे. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे, लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे, फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे, कीर्तन कळण्यासाठी करंट पाहिजे. शार्ट झालेल्या गाड्याला नाही कळणार, करंटच पाहिजे. बरोबर आहे? मग याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे? एक. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे आहेत. तुम्ही या करंटचा फायदा माईक साठी घेऊ शकता, लाईट साठी घेऊ शकता, फॅन साठी घेऊ शकता, वैतागले तर हात बी लावू शकता. तुम्ही ठरवा. त्याचं काम आहे पॉवर, वोल्ट. बरोबर आहे ना? त्याचं काम काय? पॉवर. विस्तवाला प्रेमानं धरलं तरी हातच भाजणार, आणि रागानं धरलं तरी. रोगरच्या बाटलीची आरती केली नंतर पिली, जगणार थोडंच आहे. बरोबर आहे? त्याचं काम आहे पॉवर. तसं ईश्वरी एक पॉवर आहे. ईश्वरी एक काय आहे? पॉवर आहे, ऊर्जा आहे. देवाच्या मंदिरात गेलो आपण काय घेऊन येतो? चप्पल. ऊर्जा ऊर्जा ऊर्जा. हा, देवाच्या मंदिरात गेल्यावर आपण काय घेऊन येतो? ऊर्जा, पॉवर घेऊन येतो ना. निराश झालेला माणूस हसत मंदिराच्या बाहेर येतो, म्हणजे ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. तसं ईश्वरी एक शक्ती आहे. एको देव सर्व भूतेषु गुणा. त्या शक्तीला कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी भगवान शंकर म्हणा, कोणी हनुमंत म्हणा, तुम्हाला जे वाटेल ते म्हणा. कोणी गजानन बाबा म्हणा, कोणी भोजने बाबा म्हणा, कोणी संत रामेश्वर बाबा म्हणा. ही एक शक्ती आहे. ही एक काय शक्ती. अजून सोपं करून सांगतो, चला. तुमचं नाव काय दादा? हा, विजू दादा. लग्न झालं तुमचं? हा, नाही? बरं, ठीक. नाही नाही, मला तो विषय नाही सांगायचा, मला दुसरं उदाहरण द्यायचं पटून. बघा आता हे विजू दादा त्यांच्या, बोला बरं का, हे विजू दादा त्यांच्या वडिलाचे कोण आहेत? मुलगा. बरोबर आहे? त्यांच्या भावाचे कोण आहेत? भाऊ. त्यांच्या बहिणीचे कोण आहेत? भाऊ. त्यांच्या भाच्याचे कोण आहेत? मामा. त्यांच्या मित्राचे कोण आहेत? मित्र. मित्र. बरोबर? मग विजू दादा 10 आहे का? विजू दादा 1 आहे. तोच विजू दादा कोणाचा तरी मामा, तोच विजू दादा कोणाचा तरी भाऊ, तोच विजू दादा कोणाचा तरी मुलगा, तोच विजू दादा कोणाचा तरी मित्र. हे कसं काय? विजू दादा तर एकच आहे ना. त्यानंच कसं काय वेगळं? बस असं सेम आहे. तुम्ही जो भाव ज्या भावाने देवाकडे पाहाल तो देव तुमच्यासाठी तसा आहे. तो एकच आहे पण तुमचा भाव तसा. बरोबर आहे? तो एकच आहे पण तो कुणाचा तरी राम असू शकतो, कुणाचा तरी कृष्ण असू शकतो, तर कुणाचा तरी भोलेनाथ असू शकतो. बरोबर आहे? अनंत रूपे अनंत वेशे देखिले व्याजाशी, देखिले व्याजाशी.
ढीग पडलेला असला की त्याला काय म्हणतात? रास. तसं अगणित दाणे एकत्र आले की त्याला रास म्हणतात. तसं अगणित अवतार एकत्र आले की तो झाला राशी. अवताराच्या राशी. अनंत रूपे, अनंत ज्याचा अंत नाही त्याला म्हणतात अनंत. बरोबर आहे. महाराज म्हणले देव नटला नाना परी, भरोने उरला चरा अचरी. या चराचरामध्ये तो भरून उरलेला आहे. अजून सोपं करून सांगतो मी तुम्हाला, चला लक्ष देऊन ऐका बघा मला काय सांगायचं. भगवंताना अनेक अवतार घेतलेले आहे पण भक्तासाठी घेतलेले आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना उतरवे. एवढे अवतार त्याने घेतलेले आहे. महाराज म्हणतात तो देवी आणि देव वेगळा नाही. देवी आणि देव वेगळा नाही. अजून सांगतो, तुमच्या गावात समजा एखादी बाई मेली, आता काला वस्तूर मरू नये हा, नंतर कधीतरी एखादी बाई मेली, मेल्यावर काय म्हणतात? हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला? आत्मा गेला. बाई मेली तर आत्मा गेला आणि माणूस मेला तर आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना? नाही म्हणत का? आत्मतत्वात भेद नाही. भेद कशात आहे? शरीरात. शरीरात भेद आहे, आत्मतत्वात भेद नाही. त्यांचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तत्व तर एकच आहे ना. तत्व एकच आहे ना. तसं ईश्वर एक, तत्व एकच आहे. कार्य वेगळं, अवतार वेगळे वेगळे. अजून सोपं करून सांगतो. महाराज म्हणतात विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल विठ्ठला पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठला. विठ्ठल कुडीचे दैवत, विठ्ठल चिरतो, विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठला. तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग बाप माझा, बाप माझा, बाप माझा पंढरीनाथ. माझ्या कुळीचे दैवत बाप माझा, बाप माझा, बाप माझा पंढरीनाथ. माझ्या कुळीचे दैवत, आमच्या कुळाचं दैवत पांडुरंग आहे. पण महाराज म्हणतात पण त्या पांडुरंगाची ओळख आम्हाला संतांनी करून दिली, केली ठावे. संतांनी केली ठावे, छान लावला दादा. थोडस चाट दिले की बस त्याची चाट मारू नको. लक्ष, अतिशय गोड साऊंड आहे. बरोबर आहे का नाही? अतिशय सुंदर. महाराज म्हणले केली ठावे संतांनी कुळीची, हे कुळदेवी केली ठावे संत. संताशिवाय जगातला देव ओळखता येणं शक्य. बोलत चला. हे सोनं आहे, कुणाकडे गेल्यावर कळेल? बोला. सोनाराकडे. म्हणजे सोन्याबद्दलचं अज्ञान घालवायचं असेल तर सोनाराकडे जावं लागेल. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असल्यावर कुणाला विचारावं लागेल? आईला. बापाले नाही ना बे, आईले विचारावं लागेल ना. काय बी म्हणून राहिला.
जमलं का? जमलं का? थोडं थोडं जमलं ना? जमलं. मग आता जमून गेला. आता त्याला काय, बरोबर आहे ना? हिंग तिंग जमलं जाता. विठाला विठाला मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असल्यावर कुणाला विचारावं लागेल? आईला. ऐका, आईशिवाय बापाची ओळख नाही, सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही, तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. जर रामेश्वर बाबा या गावात झाले नसते, हा सप्ताच पाहायला भेटला नसता. कळलं माझं बोलणं? जर रामेश्वर बाबा नसते तर हा सप्ताह मिळाला असता का आपल्याला? म्हणजे सगळी देण कुणाला उगव्याला? रामेश्वर महाराजांची. बरोबर आहे ना? अहो, या विदर्भाला देण संत गजानन महाराज, वासुदेव महाराज, अटाळीकर बाबा, बरोबर आहे ना? ही संत मंडळी या आवल्या. इकडे ते संभा बाबा एक होऊन गेले इकडे, ते काय अकोली जहागीर तिकडे संभा बाबा आहे का. पुढं एक झाले ते काय वडाळीला गेलो मी, ते चतुर्भुज बाबा वडाळी देशमुख आहे का नाही. इकडे महात्मी मंडळी झाली. मग यांच्यामुळे हा परमार्थ आहे ना. अहो, संत नसते तर देव कुणाला कळला असता? संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देव पण, हे का विसरून राहिलास? आमच्यामुळं तुला देव पण आहे. तुला देव कोण म्हणला असता? काही माणसं म्हणतात ना, महाराज आमच्यामुळं तुमची आईश आहे. हो, नो डाऊट, त्याच्यात काहीच शंका नाही. वक्ता तो वक्ताची नोहे, श्रोते नव्हे. लक्ष द्या माझ्याकडे. श्रोते या या ये जा बाबा, बोलवायला तुम्हाला, या ना पुढं. हा या. श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे. माझ्याकडे लक्ष द्या. श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे, कार्यकर्ते म्हणून नेत्याला किंमत आहे, आणि संत म्हणून देवाला किंमत आहे. ज्याचा श्रोता मोठा तो वक्ता मोठा, ज्याचा कार्यकर्ता मोठा तो नेता मोठा, आणि ज्याचे संत मोठे त्याचा देव मोठा. तो या देवाचाही बळिया माझा संत आहे म्हणून देव आहे ना. संत देवाला म्हणले, देवा आमच्यामुळं तुला देव पण आहे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेव आहे. आळंदीमध्ये संत सभा भरली, आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका मुक्ताबाई पण आपल्याकडेच आहेत आहे की नाही. मुक्ताबाईनं सांगितलं, काका तुम्ही याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीने कुंभार होत्या, आणि कुंभाराकडे मडकं तपासायचं काय असतं? थापटणं. बरोबर आहे. गोरोबा काकांनी ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. ज्ञानदादाच्या डोक्यावर ठेवलं, निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ठेवलं. जेव्हा नामदेवरायाच्या डोक्यावर ठेवणार तेव्हा नामदेवरायाने हात धरला. म्हणजे हो, लोक आम्हाला घरी नेतात, आमची पूजा करतात, आरती करतात, आणि तुम्ही आम्हाला घरी आणून मारता? हे काही तुमच्या घरची संत पूजा आहे? गोरोबा काकांनी सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो, मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? अरे भाऊ, तू हे कागदपत्र बसत नाही ना, मग तुझ्यावाले संघ कशाला राहतो? बसव ना तू. बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? मग नामदेवरायाला राग आला. कुणाचा? गोरोबा काकाचा नाही. काम नाही झाल्यावर माणसाला राग कुणाचा येतो? ज्याच्या सोबत राहतो त्याचा. राग आला पांडुरंगाचा. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणे, देवा मी 24 तास तुमच्या बरोबर राहून कच्चा आहे, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल? म्हणले, तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढ्याले. कुठे आहे? औंढ्याले. बरोबर ना? औंढ्याले. कळू राहिलं ना तुम्हाला? हा, औंढ्याले. हा, एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढ्याले. तिथं विसोबा केचराचे पाय धरावे लागतील, तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरवरून औंढ्याले आले, आणि औंढ्याले आल्यानंतर ते विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने दृश्य पाहिलं, तळपायाच्या मस्तकाला गेले. अशा माणसाकडे देवान मला पाठव. याला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला हा माणूस, आणि ह्याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? कधी कधी वरच्या रंगाला माणसं बोलतात. नामदेवराय बोलले, माघारी निघाले. विसोबा खेचरानं आवाज दिला, ओ नामदेवा कुठे निघाला? म्हणे, चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे, कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं,
तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं. अहो पण तुम्हीच महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात. उठी उठी प्राणी आंधळा तुकारी देवावरी पाय ठेवील. आंधळे झालात का महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात? नामदेवराय म्हणले, विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जाता येतं जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हातानं उचलून खाली ठेवा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेवरायांनी उचलले, चमत्कार बघा, आणि खाली ठेवाय गेले. तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संतांचे पाय असतात तिथंच देव असतात. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे. नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कुणामुळं? विसोबा खेचरामुळं. विसोबा खेचरासारखा ओळख करून देणारा होता. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना. काही माणसाच्या सगळं पाठांतर असतं, पण उभं राहिलं की बोलता येत नाही. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना. कळलं का माझं बोलणं? सांगता आलं पाहिजे ना. ओळख करून देणारा तसा पाहिजे, सांगणारा बी तसा पाहिजे ना. जे अवघड आहे ते सोप्यात करून सांगा. जे सोपं आहे ते अवघड करून सांगितल्यावर कळल का? नाही ना कळणार. आमचा मित्र एक, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय आहे. मग कुणा पुढं बोलावं हे कळलं पाहिजे ना. तुम्ही बी इज्जत ठेवा. 5G आहे जरा. तो बेडवर पडलेल्या पेशंटला सकाळी उठल्यावर म्हणे, क्यूजी रात में निद्रा देवी आई थी क्या? ते पेशंट म्हणे, काय माहित बा, आली असेल गेली असेल, आपण गार झोपलो होतो. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. ते कळतं त्या भाषेत सांगणं कर्तव्य असतं. नको तिथं अवघड बोलून फायदा आहे का? आमच्या गावात एका बाईला 50 लाखाची लॉटरी लागली. लॉटरीवाल्याने विचार केला, हिला एकदम 50 लाखाची लॉटरी लागली, सांगितलं मरून जाईल ना. रुपया डोळ्यानं पाहिला नाही, एकदम 50 लाख. मग एका महाराजाला सांगितलं, महाराज तुम्ही त्या बाईला समजून सांगा, फक्त ती मेली नाही पाहिजे अशा पद्धतीनं सांगा. हे महाराज गेले. म्हणे, बाई जर समजा तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करसाल? ती बाई म्हणे, महाराज 25 लाख तुम्हाला देईल आणि 25च मी ठेवील. महाराजच मेला. याला सण झाला नाही आनंद तो. हा सांगणारा बी तसा खंबीरच पाहिजे ना. विसोबा सारखा ओळख करून देणारा होता, म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ऐका, ज्या नामदेवरायानं देवाची ओळख, ज्या विसोबा खेचराने देवाची ओळख नामदेवरायाला करून दिली, त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा दीपावळीचा पाडवा. त्या दिवशी काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? बोला. बहिणीनं भावाला, भाऊ बीजेला. प्रतिपदेला कोणी कोणाला ओवाळायचं? बरोबर आहे. कुणी? पतीनं पत्नीला. नाही उलट झालं. पत्नीनं पतीले ओवाळायचं असतं. बरोबर आहे ना? तुम्हाला ओवाळलं नाही का आतापर्यंत? आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली की बायकोला आठवण करून द्यायची, हे प्रतिपदा, तिला ओवाळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपण ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. बरोबर आहे ना? त्याला भांडत बसायचं नाही. बाया उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. मला ते एकानं व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी.
मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, काय करणार आहे. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. रुक्मिणी माता म्हणे देवा मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले ओवाळ ना, मी कुठं नाही म्हणतो. रुक्मिणी माता देवाला ओवाळायला ताट आणायला गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगानं रावळात बोलून घेतलं. सर्व भक्त रावळात आले. म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलू. भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा पांडुरंग दिसायला होता ना तसं सगळे सारखेच बनवले आणि त्या लाईनीत जाऊन उभे राहिले. माणसं सारखे नाही म्हणून ओळखता येतात. सारखे असते तर नंबर प्लेट लावा लागल्या असत्या, नावाने ओळखता आले नसते माणसं. बरोबर आहे ना, नंबर प्लेट लावा. पांडुरंग त्या लाईनीत जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता आपला याच्यातला नवरा कोणता आणि ओवाळायचा कुणाला. लाजले गे माया काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही, त्याला ह्या घटना घडलेल्या आहे. पण आता काकड्याचा अवघड आहे. ज्याला काकडा पाठ आवाज गोड त्याला उठायचा कंटाळा, आणि ज्याला येत नाही आवाज गोड नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब, नाही तर काकड्याचा आवाज कोंडू कोंडू धरीन जीवई. कौरव कोंडून धरतो तू, सोड मोकळा आहे. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा म्हणतात काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, दीवानी एक प्रेम दिवानी एक दरस दिवानी. काय लाजल्या रुक्मिणी माता कुणाला वळायचं. तेवढ्यात नामदेव राहिले. नामदेवराय लाडके होते, यायला उशीर झाला. रुक्मिणी मातेने आवाज दिला, हो नामदेवा इकडे बोलाय साहेब. काय म्हणता, याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखव. नामदेवराय म्हणले हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरा ओळखता येऊ नये याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या खरंच मला आपला देव ओळखायला आहे ना. नामदेवरायनं सगळ्यांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते पण एका ठिकाणी थोडी मिस्टेक झाली. ती घोळ काय घोळ झालता, सर्व दिसायला सारखे होते पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात, त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता. नामदेवराय म्हणले आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलं आहे. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या पण घाबरतच. नामदेवरायाकडे पाहायच्या तिकडे पाहायच्या. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईन बरं. ते काही भाऊबीजीचं ताट थोडंच आहे.
भाऊबीजीचं ताट कुणीकडेही जाऊ द्या, वाढून वाढून एक भाऊ वाढन. चुकून भाऊबीजीचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का? नाही ना. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, खुर्दन बुद्रुक, बरोबर आहे. सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच, पती, उपपती. अशी आपत्ती जाणू नको तू. म्हणे आई साहेब बिंदास्त जा. वैजयंती माळगळा श्रीवत्सलांचन, श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येते गावी येई कोण. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा. वैजयंती माळगळा श्रीवत्सलांचन, विष्णुदास नामा येणे दावी येली खोन. केली ठावे संतानी म्हणून बर्वे झालो शरण गेलो. उगविलो संकटी आणिला ही रूपावळे, करोनी खळी हरिदासी तुका म्हणे समागमे. नाचू प्रेमे लागलो बर्वे झालो शरण गेलो. उगविलो संकटी. सर्वांनी टाळी वाजून भजन म्हणायचं. विठोबार शेजाऱ्याची शपथ आहे. हात वर करा. एकदम सरळ आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, ओ लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल पांडुरंग.
मिनिटं अजून आहे तेवढे घेणार आहे. थोडा आवाज द्या दादा. 10 मिनिटं आहे तेवढे घ्यायचे आणि थांबायचे. आपला सुरू असणारा हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील आजची ही कीर्तनाची 5व्या दिवसाची सेवा आमचे हरिभक्त पारायण सोपान महाराजांच्या अति आग्रहामुळे बरं का. कारण माझी कथा चालू आहे नांदेडला आणि तिथून 4ला कथा संपून 4:15ला गाडीत बसलो. नॉनस्टॉप इथं बरोबर 7:45पर्यंत मी हजर झालो. आणि महाराजांच्या प्रेमामुळे मागच्या वर्षी मला तारीख दिली होती पण तेव्हा उदगीरला कथा होती आणि ते तेवढं कथा संपून इथं पोहोचणं शक्य नव्हतं. मी अगोदरच महाराजाला कल्पना दिली होती. याही वर्षी ते तसेच धावपळ होती पण महाराज म्हटले नाही बुवाजी तुमच्यावर प्रेम आहे गावकऱ्यांचं. आणि विशेष करून आमचे डॉक्टर साहेबांचा खूप आग्रह होता. त्यांच्या वडिलाचा पण खूप आग्रह होता की महाराजाला आपल्याला आणायचं आहे बाबा. आणि मग ज्याची त्याची आवड असते, ज्याची त्याची श्रद्धा असते, ज्याची त्याची आवड असते आहे का नाही. एखादा महाराजांचं आवडलं की बस माणसाला त्यांना आणावं असं वाटतं, भेटावं असं. त्यांना एवढा आनंद झाला मी घरी गेलो होतो. त्यांचा आनंदच गगनात मावित नव्हता. आज म्हणे खूप महाराज मी कुठेही गेलो की तुमचं कीर्तन गाडीत लावून देतो आणि ऐकत राहतो. ते दुसरे आमचे त्यांचे मित्र ते नावी दादा कुठे हां हे म्हटले ते काय नाव तुमचं प्रशांत दादा. त्या प्रशांत दादा म्हटले ते जेवढ्या वेळ माझ्या दुकानावर येतात सेविंगसाठी वर्षभरात कधी येऊ तेव्हा तुमचं नाव काढल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही म्हटलं. एवढं त्यांचं प्रेम असतं. मग आपल्यावर नकळत प्रेम करणारी खूप माणसं आहे की ज्यांना आपण ओळखत नाही पण ते आपल्यावर अंतःकरणातून प्रेम करतात. आणि मला आज आल्यावर असं वाटलं की मी गेल्या वर्षीच यायला पाहिजे होतं तुमच्यामुळे असं वाटतं आहे का नाही. पण माझं पोहोचणंही ते शक्य नव्हता प्रवासाच्या आणि मग त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमचे काय नाव राहुल दादा हां राहुल दादाकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. अविनाश दादा आहे का नाही. अविनाश दादा सोळंके यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. मी एक सांगू तुम्हाला सप्ताहात सिंहाचा वाटा 2 माणसांचा असतो. एक सौजन्य दाते आणि दुसरा अन्नदाते. लक्षात एक सौजन्य दाते आणि दुसरा अन्नदाते. हे 2 माणसं सप्ताहाचा भार खूप कमी करतात. बाकीचे लोक किती देतात याची मला कल्पना आहे. मी पण गावाच्या सप्त्यात असतो मला माहिती आहे. पण हे 2 माणसं मोठा जबाबदाऱ्या घ्या. आणि काय सुंदर पंगत होती आज. काय नाव आहे त्यांचं सुरेश दादा ना सुरेश भाऊ आटकर. वा काय सुंदर स्वयंपाक बनवला होता त्यांनी. एकदम सुंदर बरं. भोजन देना तो अच्छा देना. जीव घालायचं तर चांगलं जीव घालावं माणसाने. अतिशय गोड एवढं सुंदर स्वयंपाक केला त्यांनी सगळ्यांसाठी. आणि अतिशय छान कार्यक्रम आपला सुरू आहे. एवढं सुंदर गाव आहे आपलं. 18 पगड जातीतले लोक एकत्र येऊन आपण या कार्यक्रमाला पुढे नेत आहात. ही आपली खूप मोठी क्रांती आहे. मी पुन्हा एकदा गावातल्या तरुण मंडळाला धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी. ज्येष्ठांनी आजपर्यंत आपल्या जवळ आणून दिलं आणि आता हे पुढं आपली तरुण मंडळी नेते. बघा ना समोर बसलेले सगळे तरुणच माल आहे. हा यंग जनरेशन आहे सगळी बरोबर आहे ना. आणि मी तरुणांचा चाहता आहे माणूस. शाट झालेल्या गाड्या सांगून काय फायदा आहे बरोबर आहे का. मी तरुणांचा चाहता आहे. तरुणांनी इकडे आलं पाहिजे. आज तुम्ही आले की आमची ऊर्जा पण वाढते ना. तुम्ही आले तर आज पोर आहे मुळे लाईव्ह करू दिलं मी नाही मग नसतं करू दिलं. पण चला पोरं जर एवढं करत असेल चला एक आपण आज त्यांचा हट्ट पुरवायला अडचण काय. तरुण पोरं एवढे इकडे येतात. मग या गावातल्या तरुणांबद्दल मी खूप महाराजांकडून ऐकलंय की खूप सुंदर या ठिकाणी गजानन महाराजाच्या मंदिराचं काम गावातल्या तरुण मंडळांना हातात घेऊन गजानन महाराजाचं नवीन मंदिर या ठिकाणी होत आहे. हे ज्येष्ठांना त्याचं आनंदाचे बरं का. तुम्ही पोरं पुढं होऊन करता याचा आनंद म्हाताऱ्या माणसाला असतोच. लक्षात ठेवा बरं का. मी पुन्हा एकदा सांगेन आपली मुलं जर एवढं मोठं काम पुढं होऊन करत असतील तर निश्चित ज्येष्ठानं त्याचा पोरं म्हणल्यावर थोडंफार मागं पुढं कमी जास्त होत राहतं. ते जुन्यांनी सांभाळून घ्यावं म्हाताऱ्यांनी सांभाळून घ्यावं. नाही तर त्याचं थोडं चुकलं का आम्ही का तुमच्यासारखे होतो तू का साधा होता. सऱ्या गावाला तो हा बायोडाटा माहिती बरोबर आहे. उगं वय वाढल्यामुळं बोलत नाही लोक एवढाच अर्थ आहे. मी म्हणतो पोरं जेवढे एकत्र येतील तेवढे जुने लवकर येणार नाही. गावातले तरुण पोरं जेवढ्या लवकर एकत्र येतील तेवढे म्हातारे लवकर जवळ येत नाही महाराज.
म्हणजे ते वडील वडील जरी बोलत नसते तर पोरं पोरं मित्र असतात. ते बाकीचे म्हणतात यार तो हा बुडा आणि त्याचा बुडा बोलत नाही ना, बुडाच ना, बरोबर आहे ना, तो हा बुडा आणि त्याचा बुडा बोलत नाही ना, ते म्हणतो आम्हाला काय करायचं त्याचं ते पाहून घेईन, बरोबर आहे. ही तरुणाकडे एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. मी पुन्हा गावातल्या तरुणांना धन्यवाद देईल. आणि आजचे आमचे अविनाश दादा तेही यंगच आहे, तरुणच आहे. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा त्यांच्यासाठी वाजवा. आता मी 2-3 वेळ त्याचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठेल. तुला मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, चक्कर येऊ दे, मला काही घेणं देणं नाही. तू दे, तू घेतो, आपल्याला का वावड आहे, बरोबर आहे ना. बस देणाराचं नाही घेऊ तर काय पंगत हाणणाराचं घेऊ. त्या बुवाने एवढा दिलं मग त्याचं नाही नाव घेऊ तर घेऊ कोणाचं, बरोबर आहे ना. देणाराचं नाव घेतलं पाहिजे ना आपण. बरं एवढं देऊन ते काय नाव घ्या म्हटले नाही मला, ते काही म्हटले नाही. म्हटले का तुम्ही माझ्यासोबत नाव घ्या म्हटले का, ते शब्दानेही म्हटले नाही माझं नाव घ्या. माझं कर्तव्य आहे, मला वाटलं घ्यावं मी घ्याल, बरोबर आहे ना. एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही. जे 11 रुपये देतं ते लय बेजार करतं. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले, त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ. निघून बोलू तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायचं नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. आणि चुका काढणारे कशात काढत नाही. एवढा सुंदर सप्ताह तुम्ही आखला, हा मुक्ताबाईच्या फिरता नारळ सप्ताह. पहिलंच वर्ष आहे यंदा, पण किती टेन्शन असन तुम्हाला माहित, बरोबर आहे ना. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक ठेवू नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तू माणसं, लक्षात ठेवा. एक बोलू तुम्हाला, अशा कार्यक्रमाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली भय नरकात. चांगल्या कामाला मदत करावी, चांगल्या कामाला प्रोत्साहन द्यावं, चांगलं काम करणाऱ्याच्या मागं उभं राहावं का चांगलं काम करणाऱ्याचे पाय ओढावं. लक्षात येते का, चांगलं काम करणाऱ्याच्या मागं उभं राहा. आणि चुका काढायच्या म्हणल्यावर कशातही काढता येतात, कशात काढता येत नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं तुम्हाला, करूनच घेतल्यावर कळणार कसं नाही. याय ना ते आधार कार्ड जो आहे 65चं किती केलं, 75. नवरा म्हणे अरे तू मोठी कधी झाली, म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. आणि त्या आधार कार्डवरचं वय वाढवून घेतलं. आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं वय कसं वाढवणार. तोंडावर वळ्या कशा पाडून घ्यायच्या. आता तोंडावर बी दिसलं पाहिजे ना. मध्ये एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, आणि त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाही, त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो त्या बाईला म्हणतो ताई खरे कार्ड, ताई खरे कार्ड. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडा ऐकले, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं आणि 75ला फुकट, मग जळाली का डोळे तुये, चल भाड. त्याला वाटतं बा ही म्हणतीये बरोबर आहे, आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं बा, लिहलंय ना याच्यावर, दिसू तर राहिलं ना, मग आपल्याला काय करायचं. म्हणजे एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला याचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात, ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती, लाडकी बहीण. आणि वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली, 65 वर केली. कर्म झाली तिची भोगा. जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोपाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू काल्याच्या दिवशी. आता चूकच काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्याने एक मीडियावाला एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय, आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागच सांगू ना. याचा अर्थ चूकच काढायची म्हणल्यावर कशातही निघते. चांगल्या कामाचं कौतुक करा. इथं जर मंदिर एवढं होत असेल
तर आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य करा. माऊल्यावर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला देवानं दिलंय, आली का रेंज? तुम्हाला देवानं दिलंय. देवा देवा भाऊ देवा नागपूर है, तुम्हाला देवान दिलंय, तुम्ही देवाला द्या. कळलं? तुम्हाला देवान दिलंय, तुम्ही देवाला द्या. 12 महिन्याची पगार तुम्हाला ठेवा, 1 महिन्याची पगार गजानन महाराज मंदिराला द्या. तुम्ही म्हणसाल 12 महिन्याची ठेवायची, मग द्यायची कोणत्या महिन्याची? जानेवारी महिन्यात डबल हप्ता पडला होता तो द्या. मला पूर्ण आठवण आहे, बरोबर आहे सगळे. ओ दाजी दाजी बसा, दाजी थोडं राहील दाजी, आता झालं उरकलं. लक्ष देऊ नका. म्हणून पुन्हा तुम्हा सगळ्यांना विनंती, या कार्यक्रमाला भरभरून मदत करा. आणि पुन्हा एक सांगू तुम्हाला, हे आपल्या धर्माचं कार्य आहे. महाराजावर आजच एक केस झाली धर्म कार्यासाठी, पहिल्या 6 होत्या आणि आता एक मगाशी झाली, केवळ धर्माच्या कामासाठी. लक्षात ठेवा बरं. असा माणूस जर आपल्या धर्मासाठी झटत असेल तर आपण सगळ्यांनी त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे, सगळ्यांनी. लक्षात ठेवा. आज ज्या शंभू राजानं, ज्या शिवाजी महाराजांना आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. लक्षात ठेवा. मी सांगेल तुम्हाला, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती. एक म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर हे उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे तेव्हाही होते, आजही आहेत आणि उद्याही मिळतील. पण आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. अरे कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही. हे स्वराज्य मिळालं असं ही छत्रपतीची कृपा. आपल्या वारकऱ्याचं आराध्य पांडुरंगाचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराज. तुळजाभवानीचं मंदिर शिल्लक आहे, कुणामुळं? शिवाजी महाराजामुळं. हे कीर्तन व्हायला लागलं, कुणामुळं? शिवाजी महाराजांना. हे विसरता येणार नाही. 350 वर्षात तेवढ्या ताकदीच्या राजाचं नाव पुढे अजून दुसरं आलं नाही का? त्याचं कारण एकच आहे, 350 वर्षात तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा अजून दुसरा झाला नाही, हे त्याचं उत्तर आहे. 18 पगड जातीतल्या लोकांना घेऊन चालणारं नेतृत्व 350 वर्षात अजून दुसरं झालं नाही. माझं जाणकार लोकांना मुद्दा उदाहरण कळेल. लक्षात ठेवा. अरे नावी समाजातल्या जीवा महालांनी जीव द्यावा. प्रशांत भाऊ होते जिवाजी म्हणून वाचले काय म्हणावं जिवाजी महालांनी? राजे स्वराज्यासाठी तुमची गरज आहे, त्यासाठी मी बलिदान द्यायला तयार आहे. अरे जीवा महालांनी जीव दिला राजांसाठी, आपल्याला कोणी वायफाय देत नाही. नेहमीच म्हणतात तो चल बळ देत नाही. लक्षात आलं? कर्तृत्व होतं शिवाजी महाराजांचं. त्या राज्यात त्या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे आणि आपण आपल्या धर्माबद्दल जागर आहात आणि आपल्या धर्म कार्याचाच एक सिंहाचा वाटा होण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे. आपल्या आदिशक्ती मुक्ताबाईचा फिरता नारळी सप्ताह मुक्ताबाई संस्थानला यावर्षी कुंभारखेडा तालुका रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात अतिशय देखना जसा आता शेलूला चालू आहे त्याच्याही पद्धतीनं त्याच धर्तीवर आपला हा सुंदर उत्सव आजच महाराजांचं माझं बोलणं झालं बरं का. आता हा सुंदर उत्सव जनार्दन महाराज महामंडलेश्वर जनार्दन महाराज रवींद्र महाराज हरणे यांच्या मार्गदर्शनाने चैतन्य महाराज देगलूरकर जयवंत महाराज बोधले कथा प्रवक्ते विशेष उपस्थिती धर्मनिष्ठ रामगिरी महाराज सरलाबेट लक्षात ठेवा आणि दिग्गज कीर्तनकाराची नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं आपल्याला दिनांक 17 मार्च म्हणजे उद्यापासून 17 मार्च पासून 24 मार्च पर्यंत. आता आपल्याला अजून 2 दिवस इथून जाता येणार नाही, पण इथला काला झाला की इथून हालान कुंभारखेड्याला जाऊन मिळा. बरोबर आहे. इथला काला झाला की आपण या सप्ताहामध्ये सामील व्हावं आणि जर संस्थांकडून आपल्याला एखादी जबाबदारी दिली तर आपण ती जबाबदारी या ठिकाणी पार पाडावी. कारण मुक्ताबाई संस्थान
हे आपल्या सगळ्यांचं आहे, आपल्या सगळ्यांचं संस्थान आहे, लक्षात ठेवा. म्हणून आदिशक्ती मुक्ताबाईंचे खूप उपकार या वारकरी संप्रदायावर आहेत. मी तर म्हणतो मुक्ताबाईनं जर ताटी उघडायला लावली नसती तर आपल्याला ज्ञानेश्वरीच मिळाली नसती. जर मुक्ताबाईनं ताटी उघडायला लावली नसती ज्ञानोबारायांना तर आपल्याला ज्ञानेश्वरी पुढचा ग्रंथ मिळाला नसता, लक्षात ठेवा. आणि उपकार आदिशक्ती मुक्ताबाईंच्या आहेत, म्हणून आपल्याला जी जबाबदारी संयोजक मंडळी देतील आपण ती जबाबदारी यशस्वी पार पाडा. पुन्हा एकदा आमचे अविनाश दादा, त्यांचे पिताजी सुरेशराव आहे ना, सुरेशराव सोळंके, स्वर्गवासी सुरेशराव सोळंके, आणि त्यांचे चिरंजीव अविनाश सुरेश सोळंके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, सुरेशरावजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अविनाश दादांकडून आजचं हे सौजन्य आहे. पुन्हा एकदा मी त्यांना धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, आपला वेळ संपला. बरोबर 8:40 सुरू झालं तर मला आठवण आहे, आणि बरोबर आता 10:40 झाली. 2-3 मिनटं शिल्लक झाली आहे का नाही? हे बघा 2 मिनटं शिल्लक झाली. वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. पावसानं बदबद पडावं, उघडून जावं, झड लावू, बरोबर आहे. आपल्या वेळेत आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. या ठिकाणी घुसरकर आमचे, काय नाव आहे तुझं? रोशन, आणि दुसरे ते आमचे दादा, हा ते गोपाल महाराज, रोशन महाराज, गोपाल महाराज आणि सुधीर दादा यांनी तिघांनी माझ्या घरी आलते बरं काय तारीख घ्यायला. राहुल भाऊ घरी आले, त्यांना म्हणलं एवढ्या दूर कशाला आले तुम्ही घरी? नाही म्हणे बुवाजी आम्हाला घरी यायचं होतं, तुम्हाला घरी येऊन तारीख द्यायची होती. आणि त्यांच्या गावाला घरी, मला घरी येऊन तारीख दिली त्यांनी बरं का. म्हणून मागच्या 1 महिन्यापूर्वीच ना, 1-1.5 महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांच्याकडे मी आलो होतो घुसरला. तेही या ठिकाणी बाहेरगावचे लोक किती हातवर करावर बाहेरगावून आले, गावातले जेवून झोपले वाटते, बरोबर आहे ना. हा बाहेरगावची मंडळी भरपूर आहे. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा. आता एवढं मला वाचता ओळख आहे. मुक्ताबाईचा सप्ताह पुढच्या वर्षी अकोल्यामध्ये घेण्याचा संकल्प ह्या मंडळीने केलेला आहे. त्यामध्ये संदीप दादा, विजय दादा, दुसरे संदीप दादा, देवानंदजी दादा, काय भरपूर मंडळी याच्यात आहे. पुढच्या हा जो सप्ताह या वर्षी नारळी सप्ताह कुंभारखेड्याला होणार आहे. आता ते फिरतं नारळ राहणार आहे. तो तुम्ही जी गावं पुढची इच्छा करतील त्या गावाला तो सप्ताह पुढे जाणार आहे, पण संस्थान तिथं त्याच्या कंट्रोलमध्येच तो कार्यक्रम चालणार आहे. म्हणून पुढच्या वर्षी अकोल्याले जमला ना. हा पुढच्या वर्षी अकोल्याले हा उत्सव होणार आहे मुक्ताबाईचा, बरोबर आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. तुमच्या चेहऱ्यावरून असं दिसतंय मला की मी बोलत राहावं असं वाटत, पण मी पुन्हा येईन नाही. आता थांबतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. यांचं काय परिचय? महामंडलेश्वर जयश्री अम्मा, वा, त्याही या ठिकाणी जुना आखाडा, त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी टाळ्या, जोरदार टाळ्या, त्याही उपस्थित आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. उद्या हरिभक्तपरायण आमचेच मित्र, आपल्याच भागाचं भूषण वैभव, आमचे विशालजी महाराज. आता आम्ही मागं पुढंच आहे. काल मी शेलूला होतो, आज ते शेलूला आहे. आज मी ते रात्री मी केदारखेड्याला होतो, ते आज केदारखेड्याला आहेत जालन्याजवळ. आज मी इथे ती उद्या इथे, एका मागं एकच चालू आहे आम्ही, आहे का. म्हणून महाराजांचं उद्या कीर्तन आहे. फक्त तुम्हाला एक सूचना द्यायची आहे मला. तुम्ही उशिरा येता मंडळी, तुम्ही अगोदर येऊन बसलं पाहिजे. पिक्चर मधूनच पाहता का? 15 मिनिटं जर झाले पिक्चर सुरू होऊन तर म्हणतात आता काय डोंबलं कळणार आहे त्यातनी, बरोबर आहे ना. आता काय ले जायचं. आणि कीर्तनात कधी येत? उद्या लवकर येऊन बसा. 8:30ला तुम्ही मंडपात आली पाहिजे. लक्षात येते का? हे तुम्ही लेट येता असं नाही ना. मधूनच ऐकल्यावर काय करणार आहे तुम्ही? त्याच्यामुळं लवकर या उद्या. आणि थोडंसं लाईट वाढवा. हे मध्ये अंधार दिसतच नाही ते माणसं, बरोबर आहे ना. तंबाखू हाणायले का बिड्या वडायले काही मिळेल, बरोबर.
त्याच्यामुळं मध्ये थोडे लाईट वाढवा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर